सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्ति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आपण आज 13व्या अध्यायात आहोत. 8वा श्लोक सुरू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञान आणि अज्ञान याचा फरक करायचा प्रयत्न केलाय. तर आपल्याला 8, 9 आणि 10 आणि 11 त्यांचा अर्थ एकत्र वाचावा लागेल आणि मग ते म्हणजे ते वाक्य तिथे संपेल अशा अर्थाने ते वाचायला पाहिजे. तर ते आधी वाचू आणि मग बाकीचं सुरू करू. आणि आज थोडस गोषवारा राहिला राहील मला माहिती आहे. पण आज थोडस बदल असा आहे की माधवीने त्या आपलं जे सलग आपण 30 अवयव वाचतो ना त्याच्याऐवजी 20 वाचायच्या थांबायचं आणि मग पुन्हा 10 वाचायचे. म्हणजे ते मोनोटोनस जे होतं तसं होणार नाही अशी एक आयडिया. तर आता आपण आधी गोषवारा वाचू. कोणाला वाचायचं गोषवारा? मी. मला वाटलंच तुला वाचायचं. तर मागच्या वेळेला आपण जे वाचलं त्याच्यामध्ये माऊलींनी डिटेल मध्ये शिष्य कसा एकरूप होऊन जातो ह्याचे वर्णन केले आहे. ते जरा विषयांतर झालं असेही मान्य करतात आणि समजून घ्या असं अशी विनंती करतात. विषयांतराचे कारण त्यांना हा विषय प्रिय आहे म्हणून म्हणतात. गुरु शिष्य मनाने एक होतातच, पण बाहेरील दृष्टी म्हणजेच शारीरिक तयारी कशी असते ते पहा. गुरूंची सेवा करून जेव्हा गुरु माग म्हणतील तेव्हा शिष्य त्यांच्या दैनंदिन हालचालीत सामील होण्याची इच्छा बाळगतो. इतके प्रेम करतो की एक पत्नीव्रतच घेववितो. माऊली क्षेत्रसन्यास शब्द वापरतात. क्षेत्र म्हणजे शरीर. देहभान विसरून मन एकच ध्यास घेते. तर हा शिष्य गुरूंचा ओलांडणारा उंबरा, त्यांच्या खडावा चौरी धरणारा, आसन झारी तस्त विडा देण्याची सेवा, म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात इट वॉज जस्ट अमेझिंग. त्यांनी एवढं डिटेलमध्ये दिलंय. त्या दिवशी मी पण घरामध्ये जे काही दिवसभर हालचाली करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की आपण किती वस्तू वापरतो माय गॉड दिवसभरामध्ये. तर भोजन पात्र, बिछाना अशा रोजच्या लागणाऱ्या वस्तू व ऍक्शन्स मीच बनवून त्यांची सेवा करण्याची इच्छा धरतो व करू लागतो. गुरूंच्या चरणाला स्पर्श झालेले पाणी किंवा धूळ पवित्र मानतो. गुरु वाक्य शिवाय दुसरे काहीही ऐकत नाही. माऊली म्हणतात गुरुसेवा करणारा तो देव व ज्ञान त्याचा भक्त आहे. ही एक प्रकारे त्यांनी त्यांच्या गुरुला वाहिलेली श्रद्धांजलीच आहे. गुरुलाच माता, गुरुलाच पिता म्हणणारा गुरुसेवेने रोडका झालेला पण गुरु प्रेमाने पुष्ट झालेला असतो. ही श्री गुरुद्वार हेच त्याचे सर्वस्व सार. परत विषयावर येऊन ते कृष्ण अर्जुनाला काय सांगतो आहे ते सांगू लागतात. कापूर जसा आतून बाहेरून स्वच्छ शुद्ध असतो तसेच शरीर व अंतकरण ज्याचे शुद्ध आहे, किंवा जसे रत्न व सूर्य आतून बाहेरून एकच आहे, मनात ज्ञान व शरीर शुद्ध असायला हवे.
मन शुद्ध नसताना शरीराने केलेले कर्म हे विटंबनाच आहे. आणि ते 3-4 उदाहरणही देतात. एक जे विच स्टूड आउट टू मी वॉज की शरीरात प्राण नसताना म्हणजेच प्रेताला अलंकारांनी सजवण्यासारखं आहे. अशी अजून काही उदाहरणे माऊली देतात व पुढे म्हणतात, मन शुद्ध असेल तर कर्म ही चांगलेच होते. ज्ञानाने आतील मळ काढून टाकलेले बाहेर शुचित्व येतेच आणि व ती आत बाहेरच्या शुद्धता एकच होऊन जाते व तसेच राहते. हे समजायला ज्ञानेश्वर माऊली छान उपमा देतात. जसे ढगांचा रंग आकाशात उतरत नाही किंवा रस्त्यावरून कोणीच किंवा रस्त्यावरून कोणी चांगले वाईट गेले तरी रस्ता ते गुण उचलत नाही, तसेच मनात विकार उत्पन्न होत नाहीत. असे पूर्ण शुचित्व किंवा शुद्धता आली की मनुष्य ज्ञानी खऱ्या अर्थाने होतो. त्याचा देह कितीही व कुठेही हिंडत असला तरी मनातील विचारांची स्थिरता विस्कटत नाही. जसा रंग घेत नाही तसेच आकाशात फिरणाऱ्या ढगांबरोबर धावत नाही. वाटसरू कुठेही गेला तरी रस्ता आहे तिथेच असतो. ज्ञानी माणसाचे मन त्रास, दुःख, भय, शोक यांनी कापत नाही. मरण आले, कल्पताची वेळ आली, तो स्थिर व धैर्यवानच राहतो. असा पुरुष खरा ज्ञानाचा ठेवा आहे. आणि 508च्या पुढे मी तसंच ठेवलं कारण इतकं गहन आहे ते की ते आणखीन सिम्प्लिफाय करणं पण मला शक्य नाही झालं. आय कॅन रीड ॲज इज. समाधिरूपी शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो व चित्त आणि चैतन्य यांचे समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो. अर्जुना, अंतकरण निग्रह जो म्हणतात तो हा, हे समज. व जेथे हा अंतकरण निग्रह आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे. ज्याची आज्ञा अंतकरणाला शिरसावंद्य असते तो मनुष्य रूपाने साक्षात ज्ञानच आहे असे समज. सो त्यांनी तिथे अंतःकरण निग्रहाचं वर्णन केलं, ते आपण पुढच्या वेळी बघू, कारण आज जरा थोडंसं प्रॉब्लेम आहे. मी शिंगाचा शॉट घेतला आणि त्याची मला रिॲक्शन आली म्हणून म्हटलं आज मला काही करायचं नाही, म्हणून मी म्हटलं जाऊ दे आज करूया आपण म्हणून. तर काय एक्सप्लेन करायचं असेल ते आपण पुढच्या वेळी करूया, चालेल? तेवढं लिहून ठेवते. ओके, आता कोण वाचायला सुरुवात करते? अनुप्रिता. 8वा श्लोक ना निलीमध्ये. हो. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार. एक काय? मिनिट. आय थिंक व्हॉट निलिमाताई काय म्हणाल्या की 8वा, 9वा आणि 10वा या सगळ्यांचा फक्त श्लोकाचा अर्थ एका वेळी वाचून. ओके, म्हणजे मग मी श्लोक आधी 8वा वाचते त्याचा अर्थ आणि मग पुढच्या 2 श्लोकांचा सुद्धा अर्थ फक्त 3 श्लोकांचा अर्थ वाचायचा. जर का तुला अवघड असेल तर मी इथून वाचू शकते, कारण ते बरंच पुढे असेल, 3-4 पानं पुढे असेल. वाचेल ना ती, वाचेल. ट्राय करते, नाही आलं तर तुम्ही सांगा. ओके. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आता ह्याचा अर्थ ना, इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य, कर्माच्या विषयी अहंकाराचा अभाव, जन्म मृत्यू, म्हातारपण, रोग, दुःख व दोष यांचे अनुदर्शन. आणि मला वाटतं 2 पानं पुढे जावं लागेल. नंतर आहे. असक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तषु.
देहासंबंधी थोडस अजून स्क्रोल करायला. हम्म. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री, पुत्र, गृह इत्यादिकांविषयी अलोलुपता व इष्ट अथवा अनिष्ट प्रकार घडले असता चित्ताचे समत्व कधीही ढळू न देणे. हम्म. आणखी थोडं पुढे जावं लागेल. 10व्या सुरुवात. मयि चानन्य योगेन भक्तिर व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अमरतिर् जनसंसदी. हम्म. आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे व अर्थात जनांच्या समुदायांमध्ये राहण्याची खंती. आणि थोडस पुढे गेलीस की उजव्या बाजूला 11व्याचा अर्थ आहे. सेम पेज. go on down. 11वा पण वाचायचं आहे. हा, तिथे ओके. त्यांनी एंड केला त्या वाक्याचा. ओके ओके. म्हणजे काय चाललं आपल्याला कळत नाही म्हणून म्हटलं की ते वाचायला पाहिजे. बरोबर. अध्यात्मज्ञान नित्य आहे असं लिहिलं. थोडस इकडे जा. अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. व्हेरी गुड. संस्कृत पास झाली. वरती आहे. ना. 11 ना. हम्म. अध्यात्मज्ञान नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ज्ञेय ब्रह्म त्याचे दर्शन या सर्वाला ज्ञान असे म्हणतात. याखेरीज जे इतर ते सर्व अज्ञान होय. ओके. तर आता आपण ज्ञान काय आहे ते बघतो. म्हणजे 8व्यापासून आतापर्यंत सगळं ज्ञान आहे ते आपण आता बघूया. आता माधवी, मला तू सांगशील मी कुठपर्यंत ओव्या वाचून, मला त्या इन्स्ट्रक्शन्स नीट कळल्या नाहीये तुझ्या. तू म्यूट वर बोलते बहुतेक. तुला जिथे थांबावंसं वाटेल तिथे थांब. जर कसं वाटत असेल 512 ते 528 पर्यंतच तू आधी अर्थ वाच. अर्थ वाचू. ओके. ओव्या वाच 512 ते 528. आणि मग 529 ते 547 चा अर्थ वाच आणि मग ओव्या वाच. ओके. 512 ते 528. ओके. आणि विषयाच्या संबंधाने ज्याच्या मनात वैराग्याचा चांगला जिवंत पुरवठा असतो, ओकलेल्या अन्नासंबंधी ज्याप्रमाणे जीभ लाळ घोटीत नाही अथवा प्रेतास आलिंगन देण्याकरता जसे कोणीही अंग पुढे करीत नाही, जसे कोणालाही विष खावत नाही व जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या. कम्प्युटरचा आवाज येत नाहीये. गेल्या वेळेला हाच प्रॉब्लेम झाला होता. मग मी बंद मी स्पीकर लावला तरी सुद्धा मला ऐकायला येत नाहीये. माझ्या स्पीकरला पण होतं तसं. नुसतं ऐकायचा प्रयत्न करायला. आता येत आहे ऐकू? आता काय असेल झालेलं? हा, ऐकू येत आहे. ऐकू येत आहे. मला वाटतं फोनवर बोलतायत कोणाशी, लेकाशी. बोलतोयस का? थांबूया का आपण? म्हणजे आता ऐकू येते का तुम्हाला? नाही तर पुन्हा सुरू करा. चालेल. त्यांचा मला वाटतं ह्याचा कम्प्युटरचा आवाज त्यांचा पूर्ण 0 असणार. माझ्या फोन मध्ये याच व्हायचं. कम्प्युटरचा आवाज आपण सुरू करून ठेवूया. त्यांचं जमलं तर वाचतोय काही करत नाही. हो, बरोबर. ओके. जसे कोणालाही विष खावत नाही, जळत असलेल्या घरात प्रवेश करवत नाही व वाघाच्या दरीमध्ये वस्ती करण्याकरता जावत नाही, रसरशीत तापलेल्या लोखंडाच्या रसामध्ये जशी उडी घालवत नाही किंवा अजगराची उशी करवत नाही. अर्जुना, तितक्या मनाने ज्याला विषयांची गोष्ट आवडत नाही व जो इंद्रियांच्या द्वाराने मनाकडे कोणत्याच विषयाला जाऊ देत नाही,
ज्याच्या मनात विषय सेवनाचा कंटाळा असतो, देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व यम दम करण्यात ज्याला आनंद वाटतो. हे ऐकायला येत नाही की त्याला तुझं ऐकायला येत नाही? मला ऐकायला येत नाही. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी असा? नाही, मी नेहमी असाच घालते. हॅलो, नाही बोलशील कसं? ना. वाचू विजया मावशी येतंय ऐकू? मला वाटतं कोणीतरी किस करतंय. तू वाचत राहा अनुप्रिया. लावलंयस? वाचत. हॅलो, तोपर्यंत त्यांना लावलंय mute ना? करून ठेवता का? आणि राजन पण मग तू काढून टाकलं तरी येत आहे का नाही? म्यूट राजन, आय कॅन हिअर यू. राजन, आम्हाला ऐकू येत आहे तुमचं बोलणं. इकडे काही आहे. तू ऍक्च्युली म्यूट नाही, करायला नाही, नथिंग टू. अर्जुना, mute वर ज्याच्या निलिमाताई, तुम्ही सांगितलं की मी वाचायला हो, सुरू सुरू कर चालेल. करू. हो. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी तपांची व व्रतांची गर्दी असते व ज्याला गावात येताना प्रलय कालाप्रमाणे संकट वाटते, योगाभ्यासाविषयी ज्याची अति उत्कट इच्छा असते व एकांतात राहण्या संबंधाने ज्याच्या मनाची ओढ असते व जनसमुदायाचे ज्याला नावही सहन होत नाही, बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा कुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गाचे भोग ऐकून मनाने असे मानतो की ते जसे कुत्र्याचे कुजलेले मांस आहेत. वर सांगितलेले विषयांविषयीचे वैराग्य हे आत्मप्राप्तीचे दैवच आहे. याच्यामुळे साधक ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घेण्यास लायक होतात. जेथे असा ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. आणि सकाम पुरुषांप्रमाणे इष्टापूर्त कर्मे करतो, परंतु केल्याचा फुंज शरीरात राहू देत नाही. वर्णाश्रम धर्माला पोषक अशी नित्य नैमित्तिक कर्मे करीत असता त्यात काहीही कमी नसते. परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही. ज्याप्रमाणे हेतू वाचून वायूचा सर्वत्र संचार असतो किंवा सूर्याचे उगवणे जसे निराभिमान असते, अथवा वेद जसे स्वभावतः बोलतात, अथवा गंगा नदी जशी हेतू वाचून वाहते, त्याप्रमाणे अहंकारा वाचून त्याचे चांगले वागणे असते. इथे थांबू माधवी, आता ओव्या. सुरू कर चालेल. आणि विषयांविखी वैराग्यची निकी पुरवणी मानसिकी जीती आथी, वमिलेया अन्ना लाळन घोटी जेवी रसना अंगन सुये आलिंगना प्रेताचिया, विषखाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र बिवरान वचवे वस्ती जेवी, धडाडीत लोहरसी उडी न घालवे जैसी न करवे उशी अजगराची, अर्जुना तेणे पाडे जयासी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे नितोडे काहीच जावो, जयाचा मनी आलस्य देही अतिकार्ष्य यमदमी सामरस्य जयासी गा, तपोव्रतांचा मेळावा जयांचा ठाई पांडवा युगात जया गावा आतू येता, बहुयोगाभ्यासी हाव विजनाकडे धाव नसाहे जो नाव संघाताचे, नाराचाची आथुरणे पुयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे, स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती, ऐसा उभयभोगी त्रासू
देखसी जेथ बहुवसू, तेथ जाण रहिवासू, ज्ञानाचा तू. आणि सडाचिये परी, इष्टा पुरते करी, परी केले पण शरीरी, वसो नेदी. वर्णाश्रम पोषके, कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही नठके, आचरता. परी हे मिया केले, की हे माझे निजाले, ऐसे नाही ठेविले, वासने माझी. जैसे अवचितपणे, वायुसी सर्वत्र विचरणे, का निरभिमान उदयजणे, सूर्याचे जैसे. का श्रुती स्वभावता बोले, गंगा काजे विण चाले, तैसे अवष्टं बहीन भले, वर्तणे जयाचे. एक मिनिट थांब फक्त, तू इथे होती ना 122 वरती, तर हो. तेव्हा तो एक छान होता तो, की ऐहिक व पारत्रिक भोगासंबंधाने अत्यंत कंटाळा तुला दिसेल, तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे समज. तर ते ज्ञानाचं त्यांनी एक उदाहरण ते सांगितलंय. आता आपण पुढे जाऊया. वृक्षास योग्य ऋतू काळात तर फळे येतात, परंतु आपणास फळे आली हे वृक्ष जाणत नाहीत. त्या वृक्षांप्रमाणे सर्व कर्मांमध्ये त्या पुरुषाच्या मनाची स्थिती नेहमी असते. याप्रमाणे जशी एकपदरी माळेची दोरी काढली असता तिचे मणी जसे गळून पडतात, त्याप्रमाणे जेथे मनातून, कर्मातून आणि वाचेतून अहंकाराची हकालपट्टी होते. ज्याप्रमाणे आकाशातील ढग आकाशात चिकटल्याशिवाय असतात, त्याचप्रमाणे देहात झालेली जी त्याची कर्मे, त्या कर्मांच्या ठिकाणी त्यांचा अहंकार असल्याशिवाय ती कर्मे असतात. मद्यपान केलेल्या मनुष्यास जशी आपल्या वस्त्राची आठवण नसते, किंवा चित्राच्या हातात दिलेल्या शस्त्राचे जसे त्या चित्रास भान नसते, अथवा बैलाच्या पाठीवर लादलेल्या शास्त्रांच्या पोथ्यांची त्याला जाणीव नसते, त्याप्रमाणे त्याला आपण देहामध्ये आहोत अशी आठवण नसते. अशा त्या स्थितीला निरहंकारता असे हे नाव आहे असे समज. ही निरहंकारता जेथे संपूर्ण दिसेल तेथेच ज्ञान आहे, याविषयी अन्यथा बोलू नये. आणि जन्म, मृत्यू, दुःख, रोग, जरा आणि पातके ही अंगावर आली नाहीत, तोच जो दुरून प्राप्त होण्याच्या आधीपासूनच पाहतो. जसे ठेव्यावर असलेल्या पिशाच्याचा आधी प्रतिबंध दूर करण्याविषयी मांत्रिक जसा दक्ष असतो, अथवा योगाभ्यास येणाऱ्या संबंधाने योगी जसा दक्ष असतो, किंवा भिंत वाकडी तिकडी येऊ नये म्हणून गवंडी जसा आधीच ओळंब्याची व्यवस्था करून ठेवतो, जसे सर्पाच्या मनातून जन्मांतरीचे वैर जात नाही, त्याप्रमाणे मागील जन्मातील दोष जो मनात बाळगतो, डोळ्यात गेलेला खडा जसा डोळ्यात विरघळत नाही म्हणजे सारखा खुपत राहतो, अथवा जखमेत जसे शस्त्र जिरत नाही तर ते एकसारखे खुपत राहते, त्याप्रमाणे जो मागील जन्मांचे दुःख विसरत नाही, तो म्हणतो, हाय हाय, मी कसा या जन्मामुळे पुवाच्या खड्ड्यात शिरलो व मूत्रद्वाराने बाहेर निघालो. अरे अरे, मी स्तनावरील घाम चाटला. याप्रमाणे जन्माचा तिरस्कार बाळगतो व तो म्हणतो की ज्या योगाने जन्म घ्यावा लागेल, असे भोगावे लागेल, ते मी आता करणार नाही. पणास लावून हरलेले द्रव्य परत मिळवण्याकरता जुगार खेळणारा जसा पुन्हा डाव खेळण्यास तयार होतो, अथवा वडिलांच्या वैराबद्दल जसा मुलगा सूड घेण्यासाठी परिश्रम करतो, वडील भावाला मारल्याच्या रागाने जसा पाठचा भाऊ सूड घेण्याची खटपट करतो, तितक्या हट्टाने जो जन्माचे पाठीस लागतो. परंतु संभावित मनुष्यास जसा अपमान सहन होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनाला जन्मास आल्याबद्दलची लाज केव्हाही सोडित नाही,
आणि पुढे येणारा मृत्यू कल्पांता इतका जरी दूर असला तरी तो आजच सावध असतो. नदीमध्ये अथांग पाणी आहे असे म्हणताच अर्जुना, पोहावयास तयार झालेला मनुष्य काठावर असतानाच जसा कासोटा बळकट घालतो. इथपर्यंत वाक्य पूर्ण कर मला वाटतं. Right? ओके अजून 2 आहे. Actually, 547 पर्यंत. ओके 47 ओके. हम्म. अथवा युद्धाच्या जागी जाण्यापूर्वीच जसे आपले अवसान सांभाळावे, अथवा शस्त्राचा घाव घालण्यापूर्वीच ढाल पुढे करावी. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावधाव करावी. पुढे येणाऱ्या संकटाची बस ओके. वाक्य असं पूर्ण झालेलं कळत नाहीये, ते उदाहरणच देत हा, आहेत तेच निलिमाताई. तर म्हटलं पुढे वाक्य पूर्ण कळते. जा पुढे आणखी थोडीशी. थोडीशी जाऊ पुढे. हम्म. अमृत परत स्क्रोल करते. कारण त्याचा अर्थ लागत नाही ना हा अजून. तेच अजून उदाहरणच चाललेत असं वाटतंय ना. हम्म. उद्याचा मुक्काम वाटमाऱ्याचा आहे म्हणून जसे आजच सावध व्हावे, अथवा जीव जाण्यापूर्वीच औषधाकरता धावधाव करावी. पुढे येणाऱ्या संकटाची जर आधी सावध होऊन तरतूद करून ठेवली नाही तर ज्याप्रमाणे जो जळत्या घरात सापडतो तो जसा आपल्या सामर्थ्याने आयत्या वेळी विहीर खणू शकत नाही तसे होते. right. इथपर्यंत वाचाय. 148 ला. ओके. good. आधी किटपर्यंत वाचले होते आपण उभ्या. ऋतुकाळी तरी फळती पासून ओके ओके. ऋतुकाळी तरी फळती परिफळलो हे नेणती, तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा. एवं मनिकर्मी बोली जेथ अहंकारा उखी, जाहली एका वळीची काढिली दोरी जैसी, संबंधे विण जैसी अभ्रे अस्ति आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. मद्यपा अंगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र, बैलावरी शास्त्र बांधले आहे, तया पाडे देही जया आहे हे सेची नाही, निरहंकारता पाही तया नाव. जे संपूर्ण जेथ दिसे तेथेची ज्ञान असे, ये विषय अनारीसे बोलो नये. आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे, ये आगा न येता देखे दूरू निजो. साधकू विवसिया का उपसर्गू योगिया, पावे उणे या पुरेया वोथंबा जेवी. वैर जन्मांतरीचे सर्पा मनव निनवचे, तेवी अतिता जन्माचे उणे जो वाहे. डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे, जैसे काळीचे न विसरे जन्म दुःख. म्हणे पूर्य गर्ते रिगाल म्हणे पूर्य गर्ते रिगाला, आहा मूत्ररंध्रे निघाला, कटामिया चाटिला कुच स्वेदू. ऐसी ऐसिया परी जन्माचा कंटाळा धरी, म्हणे आत काटाळा म्हणजे तराजू. काटाळा काटाळा म्हणजे तराजू. तराजू. जन्माचा काटाळा धरी, म्हणे आता ते न करी, जेणे ऐसे होय. हारी उमचावया जुवारी जैसा ये डाया, की वैरा बापाचे या पुत्र जचे. मारी लियाचे निरागे पाठीचा जेवी सूड मागे, तेणे आक्षेपे लागे जन्मा पाठी. परिजन्मती ते लाज न सांडी जयाचे नीज,
संभाविता निस्तेज नजिरे जेवी, आणि मृत्यू पुढे आहे तोची कल्पांतिका पाहे, परी आजीची होये सावधुजो, माझी अथाव म्हणता धडी येची पांडुसुता, पोहणार आईता कासे जेवी, कान पवता रणाचा ठावो, सांभाळीजे जैसा आवो, वोडण सुईजे घावो न लगतांची, पाहेचा पेणा वाट बंधा तव आजीची होईजे सावधा, जीवन निगता औषधा धाविजे जेवी, ये रवी ऐसे घडे जो जळता घरी सापडे, तो मग न पवाडे कुहा खणो. आता पुढचं मी वाचते. हम्म. एक बस. मिनिट. 548. अशा टीचर्स नंतर निलिमाताई बोला. नाही ते 540 आता आपण बघितलं ना, ते कांटाळा तुम्ही जे तराजू म्हणत होता, हम्म. ते कंटाळाचा अर्थ इथे माझ्या याच्यात तरी कंटाळा असं दिलेला आहे. जन्माचा काटाळा तरी कांटाळा म्हणजे त्याला जन्म बरोबर. तुमच्या याच्यात तराजू दिला आहे का? माझ्या याच्यात दिलं नाही, पण मला माहित आहे. म्हणतात पृथ्वीचे पाडे काटाळा तरी जोडे, अशी एक हे आहे त्यांची मुख्य ओवी आहे, ती आठवत होती माहीत. पण मी इथे पाहिलं नाही जन्मातील दोष जन्माचा ज्याला खूप तिरस्कार आहे, की ज्याला परत जन्म घ्यायचा नाहीये असं त्यांनी. ओके. काटाळा म्हणजे तराजू. ओके. काटाळा म्हणजे तराजू. जाऊया पुढे. हो. थोडं 548 ना, 548 पासून 548 पासून थोडं खाली करतोय का? पाण्याचं 548 झाली आपल्याला हलवता येतं ना, म्हणून 549 वर ठेवलं. अमृत थोडा वर कर. नाही, 547 पर्यंतच वाचली आपण. अगं ते अर्धवट होतं ना. नाही रे, ते कंसात होतं. ओके. खोल पाण्यात मला दिसतंय आहे ना, दिसतंय तो तुला? 547. पुढे येणाऱ्या संकटाची नाही ते झालं. ओके. खोल पाण्यात जसा, राईट, पर तिथूनच ना. खोल पाण्यात जसा दगड पडला त्याप्रमाणे जो पाण्यात बुडाला तो मी बुडतो असा ओरडण्यासह मेला. आता तो याप्रमाणे मेला असे कोण सांगेल? म्हणून ज्याचे समर्थ पुरुषाशी हाडवैर पडले आहे तो जसा 8ही प्रहर शस्त्र हातात घेऊन सज्ज असतो, अथवा लग्नाचा निश्चय होऊन गणेर झालेली कुमारी माहेराविषयी उदासीन असते व सासरी जाण्याविषयी मनाची आगाऊ तयारी करून ठेवते, किंवा संन्यासी सर्वस्वाविषयी ज्याप्रमाणे अगोदरच उदासीन असतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष मरण येण्याच्या अगोदरच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. अर्जुना, याप्रमाणे जो या मनुष्य जन्माने भावी जन्माचे निवारण करतो व जो या मनुष्य देहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो व आपण जन्मक्षयातीत अशा स्वरूपाने उरतो, अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणात जन्म मृत्यू हे काट्यासारखे सरत राहतात त्याच्या ठिकाणी खरोखर ज्ञानाची काहीच उणीव नसते. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच तो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो. तो म्हणतो, पहा, आजच्या वेळी भर तारुण्यात ही जी शरीरात पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आदबट्ट्याचे असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील
आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. फुलांच्या आता हा. हे जे सगळं वर्णन आहे ना, जवळजवळ 2 मला वाटतं की 580 पर्यंत वगैरे हे सगळं म्हातारपणाचं वर्णन आहे. तर तेवढं लक्षात ठेवायचं, एवढंच आपण जे काय वाचतोय ते. हो. आणि जरा डिप्रेसिंग आहे, पण लेट्स गो अहेड. फुलांच्या सुवासाच्या भोगाकरता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते, ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्यास असमर्थ असे होईल. ओढाळ गुरांच्या खुरानी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे जे हे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील. भिवईंचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. ज्याप्रमाणे बाभळीचे खोड सरळ गिरबळून टाकतात, त्याप्रमाणे तोंड ठुंकींच्या पिचकारीने गिरबडून जाईल. स्वयंपाकाच्या चुलीपुढे खाचेत अगर चरात उष्टे पाणी वगैरे साचून जसे दुर्गंधीयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधीयुक्त बुडबुडे येतील. ज्या मुखाचे ओठ मी विड्याने हल्ली तारुण्यावस्थेत रंगवितो व ज्यातील दात हसताना दाखवतो व ज्या मुखाने चांगले सुंदर बोलतो, त्याच तोंडाला उद्या म्हातारपणी कफाचा लोंढा येईल आणि या दातांसकट उखडून जातील. शेतीचा धंदा जसा कर्जाने ग्रस्त झाला असता उर्जित दशेला येत नाही, अथवा झडीच्या पावसाने जशी एकदा गुरे बसली म्हणजे ती उठत नाहीत, त्याप्रमाणे म्हातारपणी काही केल्याने जीभ उठणार नाही. ओके. 548. चेडिये पाथरू गेला तैसेनी जो बुडाला, तो बोंबे हि सकट निमाला कोण सांगे. म्हणून समर्थसी वैरे जया पडिले हाड खाईर. तो जैसा आठही पाहर परजूनी असे, नातरी केळवली नोवरी का संन्यासी जिया परी. तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना, पैगा जो यया परी जन्मेची जन्म निवारी. मरणे मृत्यू मारी आपण उरे, तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे. जया जन्म मृत्यूंचे हृदयी शल्य, आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा. तारुण्याची आभरा माझी देखे, आणि आजींचा अवसरी पुष्टीचे शरीरी. ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. नै दैव्याचे व्यवसाय ऐसे ठाकती हात पाय. अमंत्रिया राज्याची परी आहे बळायया. फुलांच्या भोगा लांगी प्रेम टांगा. ते परेयाचा गुडगा तैसे होईल. ओढाळाचा खुरी आखरू आते बुरी. ते दशा माझा शिरी पावेल गा. पद्यदळेसी इसाळे भांडता तिचे हे डोळे. ते होती पडवळे पिकली जैसी. भवईंची पडळे पोमथती सिनसाळे. उरू कुहिजेले जळे आसू वाचेनी. जैसे बाबुळेचे खोड गिरबडूनी जाती सरळ. तैसी पिचडी तोंड सरकटी जेल. रांधवणी बोली पुढे परे उन्मादती खातवडे. तैसी ये नाकाडे बिडबिडेती. तांबलू ओठराऊ हसता दात दाऊ. सनागर मिरवू बोल जैणे. तयाची पाहे या तोंडा येईल जळबंटाचा लोंढा.
यात उमळती दाढा दातासी कुळवाडी रिणे दाटली का वाकडिया ढोरे बैसली तैसे नुठील काही केली जीभची हे कुस हा ते वाचायचंय 565 पासन अर्थ. माळ जमिनीतील वाळलेली कुसळे जशी वाऱ्याने उडून जातात त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होते. आषाढ महिन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वतांची शिखरे पाझरतात त्याप्रमाणे दातांच्या खिंडीतून लाळेचे पूर वाहतील. वाणीला नीट बोलण्याचे सामर्थ्य राहणार नाही. कानांची कलकडे बंद होतील व हे पुष्ट असलेले शरीर म्हाताऱ्या माकडासारखे बेडोल होईल. गवताचे बुजगावणे जसे वाऱ्याने हलते त्याप्रमाणे पुढे म्हातारपणी सर्वांगास कापरे भरेल. पायात पाय अडकतील, हात वाकडे पडतील व हल्लीचा सुंदरपणा त्यावेळी म्हातारपणी सोंगासारखा नाचवला जाईल. मळसूत्रांची द्वारे फुटक्या भांड्यासारखी होतील व इतर लोक माझ्या मरणाविषयी नवस करतील. अशी माझी अवस्था पाहून सर्व लोक माझ्यावर थुंकतील. मला लवकर मरण येणार नाही आणि सोयऱ्या धायऱ्या लोकांना माझा कंटाळा येईल. बायका मला पिशाच म्हणतील व मुले मला भिवून मूर्छित होतील. फार काय सांगावे. मी सर्वांच्या किडसेला पात्र होईन. शेजारच्या घरात निजलेल्या माणसांना माझ्या खोकल्याच्या ढासेने होणाऱ्या जागरणामुळे हा म्हातारा पुष्कळांना शिणवेल असे ते म्हणतील. असा पुढे येणाऱ्या म्हातारपणाचा इशारा जो आपल्या ठिकाणी तरुणपणी विचाराने पाहतो आणि मग तो त्याविषयी मनात विटतो. तो मनात म्हणतो, उद्या ही वृद्धावस्था येईल आणि सध्याची तारुण्यावस्था विषयभोगात निघून जाईल. आपले हित साधण्यास काय उरणार आहे. म्हणून बहिरेपणा आला नाही तोपर्यंत सर्व ऐकण्यास योग्य असेल ते सर्व ऐकून घेतो. पांगळं झालं नाही तोपर्यंत आपणास जेथे देवस्थाने तीर्थे वगैरे ठिकाणी जावयाचे असेल तिथे जातो. जोपर्यंत दृष्टीचे सामर्थ्य टिकून राहिले आहे तोपर्यंत जितके पाहावयाचे तितके पाहून घेतो आणि वाचा बंद होण्यापूर्वी सुभाषिते पाठ करून ठेवतो. हात लुळे होतील ही पुढील गोष्ट त्याला थोडीशी कळते आणि म्हणून तो हाताने दानादी सर्व सत्कृत्य करून टाकतो. पर्यंत वाचायचंय मला का अजून वाचायचंय? असं थोडं वाच, एक वाक्य तरी वाचायला पाहिजे. हो, अशी अवस्था 503 बरोबर. अशी अवस्था पुढे येईल त्यावेळी मन वेडे होईल. तेव्हा त्याच्या आधीच तो शुद्ध आत्मज्ञानाचा विचार करून ठेवतो. जसे चोर उद्या द्रव्यावर तुटून पडतील म्हणून आजच आपली संपत्ती आपल्यापासून दूर करावी, अथवा दिवा गेला नाही तो झाकापाक करून ठेवावी. त्याप्रमाणे म्हातारपण यावे आणि मग जे व्यर्थ जावे ते आत्ताच तारुण्यातच त्याने सर्व हातावेगळे करून टाकले. आता कुसळे कोरडी वारेनी जाते बरडी तैसी आपत्य तोंडी दाढी ऐसी आषाढीचे निजळे जैसी झिरपती शैलाची मोळे तैसे खांडीहुनी लाळे पडती पूर वाचेसी अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होईल हा तृणाचे बुजवणे आंदोळे वारे कुणे तैसे येईल कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हात वळती मुरकुंडी बर्वेपणा बागडी नाच वैजेल मळमूत्र द्वारे होऊनी ठाकती खोकरे नवसिये होती इतरे माझा निधनी देखोनी थुंकील जगू मरणाचा पडील पांगू
सोयरिया उबगू येईल माझा. स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मूर्छी, किंबहुना चिळसी पात्र होईन. उभळीचा उजगरा सेजेया साईलिया घरा, शिणविल म्हणती म्हातारा बहुतांते हा. ऐसी वार्धक्याची सुचणी आपण या तरुणपणी, देखे मग मनी विटे जोका. म्हणे पाहे येईल आणि आताचे भोगिता जाईल, मग काय उरेल हिता लागी. म्हणून नाईकणे पावे तव ऐकून घाली आघवे. पंगू न होता जावे तेथ जाय, तिठी जव जाये तव पाहावे ते तुले पाहे. मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते, हात होती खुळे हे पुढील मोटके कळे. आणि करुणी घाली सकळे दानादिके, तेव्हा ऐसी दशा येईल पुढे तैमन होईल वेडे. तव चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान, जैसे चोर पाहे झोंबती तव आजीची ऋषीचे संपत्ती. का झाकी वाती न वचता कीचे, तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे. ते आताची आघवे सवते केले, आता मोडून गेली. झालं का? आता पुढचं एवढंच होतं का माझं? पुढचं वाचायचंय? पुढचं मला महेश. महेश. ओके, तू किती 582 पर्यंत वाचलंयस. ओके, आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्यांकडे परत फिरण्याच्या वेळी ऐन संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत आला व त्यावेळी त्याने पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय? तसे म्हातारपण येईल व जन्माला आले पण व्यर्थ जाईल. कारण 100 वर्षे आयुष्य आहे, तेव्हा भर ज्वानीत मजा करू व पुढे परमार्थ करू असे म्हणणारा तो तरी शतायू आहे की नाही हे कोणास ठाऊक. तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर तिळाचे झाड एकदा झाडून त्यातील सगळे तीळ निघाल्यावर पुन्हा जर ती कोळे झाडली तर त्या कोळांच्या बोंडातून जसे तीळ निघत नाहीत, तसेच अग्नी जरी असला पण तो एकदा राखोडी झाला मग तो कोणत्याही पदार्थात जाळू शकेल काय? त्याप्रमाणे तारुण्यात शक्ती व बुद्धी विषय सेवनात खर्च झाल्यावर म्हातारपणात शरीर काय करील? असे वृद्धावस्थेत होणाऱ्या दुर्दशेचे ज्याला तारुण्यावस्थेत स्मरण असल्यामुळे जो वृद्धावस्थेने ग्रासला जात नाही त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असे समजावे. त्याचप्रमाणे नाना प्रकारचे रोग पुढे अंगावर आदळतील तेव्हा ते रोग येण्याच्या आधीच तो आरोग्याचा उपयोग करून घेतो. सापाच्या तोंडात एखादा पडलेला पदार्थ प्राप्त झाला असता शहाणा मनुष्य जसा तो पदार्थ टाकून देतो, त्याप्रमाणे ज्या स्नेहाच्या योगाने वियोग व दुःखे, विपत्ती व शोक ही पोसली जातात, तो स्नेह टाकून जो समाधान वृत्ती ठेवून उदास होऊन राहतो आणि ज्या इंद्रियाच्या द्वाराने निषिद्ध आचरणे आपला चंचू प्रवेश करतील त्या कर्म करणाऱ्या इंद्रियरूपी बिळात निग्रहाचे धोंडे ठोकून तो प्रवेशाचे मार्गच बंद करतो. अशा सामग्रीने ज्याचा वागण्याचा प्रकार असतो तोच तो अर्जुना ज्ञानरूपी ऐश्वर्याचा मालक आहे असे समज. आता आणखी एक ज्ञानाचे लोकोत्तर लक्षण सांगतो अर्जुना, ऐक. आता मोडुनी ठेली दुर्गे, कावळीत धरिली खगे,
तेथ उपेक्षुनी जोरिगे तो नागवला की. तैसे वृद्धाप्य होये आलेपणे वाया जाये. ते तो शतवृद्ध आहे नेणो कैचा. झाडिली कोळी झाडी तया न फळे जेवी बोंडी. जाहला अग्नी तरी राखोंडी जाळील काई. म्हणून वृद्धाप्याचे नि आठवे वृद्धाप्या जो नागवे. तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे. तैसेची नाना रोग पडी घाती पुढा अंग. तव आरोग्याचे उपेग करू निघाली. सापाचा तोंडी पडिला जे उंडी. ते लावणी सांडी प्रबुद्धू जैसा. तैसा वियोग जेणे दुःखे विपत्ती शोक पोखे. ते स्नेह सांडुनी सुखे उदासू होय. आणि जेणे जेणे कडे दोष सुतील तोंडे. तया कर्मरंध्रा गुंडे नियमाचे दाटी. ऐस ऐसिया आई ती जयाची परी असती. तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा. आता आणि कही एक लक्षण अलौकिक सांगेन ऐक धनंजया. तर बिऱ्हाडी बसवलेला वाटसरू जसा त्या बिऱ्हाडाविषयी उदास असतो, तशा प्रकाराने जो स्वतःच्या शरीराविषयी उदास असतो, अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या झाडाच्या सावलीवर ज्याप्रमाणे वाटसरूची आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते. आपली सावली आपल्याबरोबर नेहमी असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे याची आपल्याला खबरही नसते. त्याप्रमाणे स्त्रीविषयी ज्याला आसक्ती नसते आणि त्याला जी मुले बाळे झालेली असतात, त्यांना तो खरोखर वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो, अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते, तसा तो ज्ञानी प्रजेसंबंधी उदास असतो. अर्जुना, वाटेने जात असता काही घडलेल्या गोष्टीविषयी एखादा ठेवलेला साक्षीदार ती गोष्ट पाहूनही त्याविषयी जसा अनासक्त असतो, तसा तो सर्व ऐश्वर्यात नांदत असूनही अनासक्त असल्याचे दिसते. फार काय सांगावे, राघू जसा पिंजऱ्यात असतो तसा तो वेदाज्ञेला भिवून संसारात असतो. एरवी ज्याचे स्त्री पुत्र गृहादिकांवर प्रेम नसते, तो पुरुष ज्ञानाला आधार आहे असे समज. आणि महासागर जसे उन्हाळ्यात व पावसाळ्यात सारखेच भरलेले असतात, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अप्रिय गोष्टी सारख्या असतात, अथवा सकाळ दुपार व संध्याकाळ या 3 काळी सूर्य जसा 3 प्रकारचा होत नाही, त्याप्रमाणे सुखाचे अथवा दुःखाचे प्रसंग त्याच्या अंगावर येऊन आदळले तरी त्याचे अंतःकरण सुखी अथवा दुःखी असे वेगवेगळ्या अवस्थेने बदलले जात नाही. कोणत्याही ऋतूच्या येण्या जाण्याने आकाशात जसा काहीच फेरबदल होत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी प्रिय अथवा अप्रिय वस्तूंच्या हानीने अथवा लाभामुळे चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तू समज. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी. उखिता जैसा बिढारी बैसविला आहे. का झाडाची सावली वाटे जाता मिनली. घरावरी तेतुली आस्था नाही. सावली सरिसीच असे परी असे हे नेणीचे जैसे. स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली. का गौरुवे बैसली रुखांतळी. जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पांडुसुता. जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. किंबहुना पुसा
पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जाणपा धात्री ज्ञानासी गा आणि महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरिसे इष्टानिष्ट तैसे जयांचा ठाई का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुखदुःखी चित्ता भेदू नाही जेथ नभाचे निपाडे समत्वा उणे न पडे तेतची ज्ञान रोकडे ओळखू तू आणि माझ्याशिवाय दुसरे काहीच चांगले नाही असा ज्याच्या तिघांनी कायेने वाचेने व मनाने निश्चय केलेला आहे ज्याचे शरीर वाचा व मन या तिघांनी वरीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली आहे आणि एक माझ्या वाचून आणखी कशाची इच्छा ते करीत नाही फार काय सांगावे ज्याचे अंतःकरण माझ्याशी अगदी जखडून राहिले आहे त्याने आपले व आमचे एक अंथरूण केले आहे माझ्या स्वरूपी अनुरक्ततेने तल्लीन होऊन गेला आहे पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने व अंतःकरणाने जसा संकोच वाटत नाही त्याप्रमाणे जो मला एकनिष्ठेने अनुसरला आहे गंगेचे उदक समुद्रास मिळून जसे आणखी एकसारखे मिळतच असते त्याप्रमाणे माझ्या स्वरूपी ऐक्य झाले असताही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करीत असतात सूर्याच्या उदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे हा सूर्याशी असणारा प्रभेचा विकलेपणा अनन्यता प्रभेला जसा शोभतो पाण्याच्या सपाटीवर मौजेने हालत असलेल्या पाण्यास लोकांच्या दृष्टीने लाटा असे म्हटले जाते तथापि खरा विचार करून पाहिले तर ते पाणीच आहे जो याप्रमाणे एकनिष्ठ असतो म्हणजे जो माझ्याशी ऐक्य पाहूनही माझे भजन करतो अर्जुना तोच तो मूर्तिमंत ज्ञान होय आणि तीर्थे नदी व समुद्र यांचे पवित्र किनारे तप करण्याच्या शुद्ध जागा आणि गुहा ह्या ठिकाणी ज्यास राहावयास आवडते डोंगराच्या बगलेतील गृहांमध्ये व सरोवरांच्या आसपास जो प्रेमाने राहतो व शहरात येत नाही ज्याची एकांतावर फार प्रीती असते व ज्याला लोकांचा कंटाळा असतो तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे समज हे बुद्धिवान अर्जुना ज्ञानाचा निश्चय होण्याकरिता आणखी काही चिन्हे तुला पुढे सांगतो आणि मी वाचुनी काही आणिक गोमटे नाही ऐसा निश्चयोची तिही जयाचा केला शरीर वाचा मानस पियाली कृतनिश्चयाचा कोश एक मी वाचुनी वास न पाहती आन किंबहुना निकट निज जयाचे जाहले मज तेणे आपण या आम्हासेज एकी केली रिगता वल्लभा पुढे नाही आगी जीवी साकडे तिये कांतेचे निपाडे एक सरला जो मिळो निमिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे मी होनी मजतैसे सर्वस्वे भजती सूर्याचा होणा होई जे का सूर्या सवेची आईजे हे विकलेपण साजे प्रभेसी जेवी पै पाणियाचिके भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके एरवी ते पाणी जो अनन्य यापरी मी जाहलाही मातेवरी तोची तो मूर्तधारी ज्ञानपैगा आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडती कपाटे वसवू जया शैलकक्षाची कुहरे
जळाशय परिसरे अधिष्ठी जो आदरे नगरान ये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निरुती लागी सांगो. व्हेरी गुड. इथे थांबायचं का पुढे जायचं? हा मदन? इथपर्यंतच होतं आय थिंक निलिमाताई, कारण नंतर पुन्हा या 11व्या श्लोकावर भरपूर ओव्या आहेत. हो ना, मग थांबूया हो. इथे वाचलं तो. हो हो आणि आज जे काही मी प्रश्नाची उत्तरं नाही दिली ती पुढच्या वेळी देईन. याच्यामध्ये फक्त आज आपण जे वाचलं त्यामध्ये तो ज्ञानी होय जिथे म्हटलंय ते सगळं मार्क करा ज्यांना समाडी लिहायची त्यांनी. कोणाला लिहायचे पुढच्या वेळी? माधुरी महेश. म्हणजे महेश असेल. हा या ओके. तेवढं मार्क करा म्हणजे ज्ञानाची काय लक्षणं ते आपल्या लक्षात येईल. ओके चला. पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजातम वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडितम आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.